त्याच अवस्थेत माझं पोरगं होतं. त्याला मी नीट उचलू पण शकत नव्हते. तो इतका रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यांनी खरंच कधीच कोणाचं वाईट केलं नाही का मी पण कधी कोणाचं वाईट केलं नाही. त्याला जी फायरिंग केली त्यांचं एन्काउंटर झालं पाहिजे. त्यांनी त्याच्या डेड बॉडीवर हात ठेवून सगळ्यांसमोर शपथ घेतली की मी काही न केलं तरी माझ्या मुलाचं तर आयुष्य संपवलं. मला हे पहिल्यापासूनच आवडत नव्हतं की हे लोकांचा जीव घेत आहेत, हे असं कसं करू शकतात, नाही का. करू शकतात, हो करू शकतात. त्या अण्णांमुळे तर आज इथपर्यंत आले. सगळं अजितदादांचं नाव घेऊनच सगळं ते आज इथपर्यंत आले. नाही दादा, खरंच माझ्या मुलाला न्याय द्या, मी एवढंच म्हणणार आहे, बस दुसरं काहीच नाही. मला तर आता पश्चाताप होतोय. मी आंदेकरांच्या घरात जन्माला आले. ही लोक उलट्या काळजाची. पुणे शहर सध्या आयुष कोमकर हत्याकांडामुळे हादरून गेलेलं पाहायला मिळतंय. केवळ पुणे शहरच नाही तर या सगळ्याच्या झळा या राज्यभरातही पोहोचतायत. मात्र या सगळ्याच हत्या प्रकरणाच्या नंतर कुटुंबावरती जी काही परिस्थिती आहे ती खरं तर आपण कोणीच विचार करू शकत नाही. हाताला आलेला मुलगा, समोर रोज दिसणारा मुलगा आता दिसणार नाही आणि या कुटुंबावरचं जे काही दुःख आहे हे खरं तर आपल्या कुणाला समजणार नाही. मात्र नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं आणि कुटुंब म्हणून आता पुढची भूमिका कशी असणार आहे या सगळ्यावरतीच बोलणार आहोत. माझ्याबरोबर आयुषची आई आहे. ताई, मुळात त्या दिवशी काय घडलं होतं, तुम्हाला कधी कळलं आणि त्यानंतर कसं सगळं झालं? त्या दिवशी मी मोदक करत होते. याला क्लासला सोडायला म्हणून गेला तो, तर त्याला स्किन डॉक्टरकडं पण जायचं होतं आणि मग तो हार आणणार होता बिल्डिंगमधल्या गणपतीसाठी, हार आणि प्रसाद. तर त्याने डॉक्टरकडनं जाऊन आल्यावर मला फोन केला की मम्मी काय आणू, हार आणू का प्रसाद आणू. म्हणलं प्रसाद नको आणू, फक्त हार घेऊन ये. तर त्याने बिचाऱ्याने हार घेतला, ह्याला घेतलं आणि तो आला पार्किंगमध्ये. तर पार्किंगमध्ये आला, हा उतरला खाली. मग तो म्हटला तू तर मी गाडी लावतो. तर त्यांनी बिचाऱ्याने गाडी लॉक केली आणि चावी घेऊन असा टर्न घेतलाच घरी यायला. तेवढ्यात ती मुलं बाहेरच थांबली होती. ती मुलं बाहेरनं पळत आली. 2 मुलं होती आणि बिना मास्क घालता मुलं होती. ती बाहेरनं पळत आली आणि त्यांनी आयुषला जागीच ठार केलं. तर त्याला खूप म्हणजे मला कळस्तोपर्यंत 5-10 मिनटं झाले. मला बिल्डिंगमधल्यांचा फोन आला की अशी फायरिंग झाली. तर मी पटकन पळत गेले, मी आणि अक्षू. आम्ही दोघीच घरात होतो. आम्ही पटकन पळत गेलो आणि मग अक्षू असल्यामुळे तिने फोन केला. मला तर काही सुचतच नव्हतं. तो माझा मुलगा असा पडला होता. हा सगळ्यांना ह्यानी डोळ्यांनी पाहिलं म्हणजे हा पण खूप घाबरला होता. हा रडत होता, सगळ्यांना हात जोडत होता. अहो माझ्या भावाची मदत करा, उचला, माझा भाऊ रक्तात पडलाय, त्याला उचला. पण कोणीही आमच्या मदतीला आलं नाही आणि पोलिसांना फोन केला अक्षूनी. पोलीस पण खूप लेट आले, अर्धा-पाऊण तासांनी. ॲम्ब्युलन्स पण खूप लेट आले, अर्धा-पाऊण तासांनी. त्यामुळे मला तर वाटतंय की ह्यात आमचा फायदा घेतला गेला आहे, खूपच फायदा घेतला गेला आहे. त्यांना म्हणजे राजकीय पक्षाचं काय म्हणजे पाठिंबा असल्यामुळे कोणीच आमच्याकडे लक्ष दिलं नाही, असं झालं तेव्हा. कारण का त्याला थोड्या वेळात जरी आपण नेला असतं तर तो वाचू तरी शकला असता, पण असं काहीच झालं नाही. आणि अजून पण आम्ही फिर्याद म्हणजे त्या दिवशी मी फिर्याद दिली, जेवढ्यांची नावं माझ्या डोक्यात होती तेवढ्यांची सांगितली. पण मग नंतर आठवलं, आरतीला इकडं सोनाली आंदेकर पण त्याच मुलांना घेऊन आलती 2 दिवस आधी. मग त्याच्या दुसऱ्या दिवस शिवम आणि शिवराज पण इकडंच आलत्या आरतीला त्याच मुलांना घेऊन. मग नंतर ती फिर्याद द्यायची म्हटलं तर आम्ही पोलिसांना म्हणतोय आज येऊ का उद्या येऊ. तर पोलीस म्हणतात म्हणजे नाही का की आज नको उद्या या, उद्या नको परवा या, असं म्हणजे टाळतायत. आज किती दिवस झाले की आमची फिर्याद लिहून त्यांनी घेतलीच नाही नीट. आणि मग आम्ही आत्ता CP ऑफिसला गेलो, सगळं सांगितलं वगैरे. पण CP सर पण रजेवर गेलेत वाटतं, तर ते आम्हाला काही भेटले नाही. तर आम्ही जॉईंट CPC पण भेटलो आणि आम्ही तिकडं पण कुठल्या सरांना भेटायला थांबलो होतो. ते पण लवकर म्हणजे आम्हाला कोण साथच देईना असं वाटायला लागलं आम्हाला. आमच्या घरातली 4ही लोकं नाही आहेत, आमच्या घरात कोणी मोठं नाही आहे. आम्ही पण घरात कसं राहतोय आमचं आम्हाला माहिती. ते आज आमच्या बिल्डिंगच्या तिथे येऊ शकतात पार्किंगमध्ये, तर घरी येणार का नाही. आमचे लहान लहान मुलं आहेत, घरी पण येऊ शकतात, ही आम्हाला खूप भीती आहे. त्यामुळे मला
फक्त हेच पाहिजे, जे फरार आहेत त्यांना पटकन अटक करा. पोलीस काय करतायत? किती दिवस झाले? आमच्या जीवाला खरंच खूप धोका आहे. ह्यात अजितदादांनी आणि देवेंद्र भाऊंनी आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आम्हाला न्याय भेटावा एवढंच पाहिजे. आमची बाकीची मुलं पण आहेत. आम्हाला खूपच भीती आहे घरात राहण्याची, पण आम्ही काही नाही केलं तरी. आणि आयुषच्या पप्पांनी तर आयुषच्या डेड बॉडीवर पण हात ठेवला होता, की मी काहीच केलं नसताना मी एवढी शिक्षा भोगतोय आणि त्यापुढे आता माझ्या मुलाचं पण असं. म्हणजे आता ह्याच्या पप्पांनी वर्षभर शिक्षा भोगली तरी अजून त्यांचं काहीच म्हणजे आढळलं नाही. काही तपास केला तरी त्यात काही भेटलं नाही. मग या कुठल्या बेसवर हे आत ठेवतायत एवढं, नाही का? म्हणजे की आमचं कामच होऊन देत नाही आहे. आमचं जामीनवर पण काम करून देत नाही आहे. आत्ताच माझ्या बहिणीचं काम ठेवलेलं, तर ते पण काम होऊन नाही दिलं अण्णांनी पैसे देऊन. म्हणजे का एवढी ह्यांच्याकडं पॉवर आहे ना, की सगळेच आमचे रस्ते बंद करून टाकले. जगणंच कठीण केले आमचं. ताई, तुम्ही म्हटलात की जवळपास अर्धा पाऊण तासानंतर पोलीस आणि ॲम्ब्युलन्स आले. म्हणजे अर्धा पाऊण तास आयुष इथंच होता, असंच होतं? हो. त्याच अवस्थेत. तेव्हा माझा जीव कसं झाला असेल, त्याच अवस्थेत माझं पोरगं होतं. त्याला मी नीट उचलू पण शकत नव्हते. तो इतका रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. आणि त्यांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही, का मी कोणाचं वाईट केलं नाही, तर दुसरे कोण करू शकणार? आणि अण्णा म्हणतात मी माझ्या नातवाला का मारू? असं कसं? ह्यांच्याशिवाय दुसरं कोण आहे? कोण? आम्हाला कोणच नाही आहे ना असं दुसरं काही आमच्या मुलाचं वाईट करणारं. आता हे सगळं झाल्याच्या नंतर खरंच जसं तुम्ही म्हणताय की बंडू अण्णांनी स्वतः हे सगळं फेटाळलंय. काल कोर्टात पण ते म्हटले की मला खून करायचं असतं तर मी माझ्या प्रतिस्पर्ध्याचा केला असता. कल्याणी माझी सख्खी मुलगी आहे. मी अशा पद्धतीने तिच्या मुलाबरोबर करणार नाही. तुम्ही स्वतः वडील म्हणून त्यांना जवळून ओळखता. ते खरंच असं करू शकतात असं वाटतं? करू शकतात. हो, करू शकतात. आता 5 वर्ष झाले आमचं त्यांच्याशी भेटणं नाही, काही नाही. मग एवढंच मुलीचं हे वाटत होतं, तर मग आले का नाही कधी बोलायला? काय नाही. आणि एवढं तुमच्या नातवाचं पण तुम्ही म्हणताय ना तुम्ही नाही केलं, मग तुम्ही का आले नाही तुम्हाला कळाल्यावर? आणि भले तुम्ही इकडं नव्हते, बाहेर होते, तर ती मुलं ह्यांच्याबरोबर सापडलीच कशी? हा मोठा प्रश्न आहे. ती ह्यांचीच मुलं आहेत, ह्यांनीच केलंय सगळं. तर ह्यांना आता सोडायलाच नाही पाहिजे, ह्यांना फाशी दिली पाहिजे. आणि त्या 2 मुलांनी एन्काउंटर केलं, ह्याला जी फायरिंग केली त्यांचं एन्काउंटर झालं पाहिजे. त्यांना पण त्याच वेदना झाल्या पाहिजे. तेव्हाच माझ्या आयुष्याला शांतता भेटेल. त्यांनी पण बिचाऱ्याने असा विचारच केला नसेल की माझ्याबरोबर हे असं काहीतरी होईल. हे सगळं उलटच झालं आहे, काहीतरी झालं आहे. हे घरातल्यांना ह्यांनी सोडलं नाही तर बाहेरच्यांना कधी सोडणार? आणि पुण्यातला दहशतवाद थांबवायचा असेल तर हेच करायचं की आता ह्यांना सोडता कामा नये, ह्यांना फाशीच दिली पाहिजे. आणि त्या दोघांचा एन्काउंटर केला तरच सगळे शहाणे होतील. बाकीची दुसरे पण कुठले मुलं असतील ते पण असे कधीच करणार नाहीत. त्यामुळे ह्यांचा एन्काउंटर करणं हे करणंच आहे. हे सगळं अजितदादांनी आणि देवेंद्र भाऊंनी लक्ष दिलं पाहिजे. प्लीज आम्हाला न्याय द्या, आमच्या पोराला न्याय द्या. त्यांनी खरंच कधीच कोणाचं वाईट केलं नाही, का मी पण कधी कोणाचं वाईट केलं नाही. ताई, या सगळ्याच्या नंतर खरं तर असं सुद्धा म्हटलं गेलंय की जेव्हा आयुषवरती फायरिंग झाली त्यावेळी हे जे 2 जण होते त्यांच्याकडून असं म्हणण्यात येत होतं की इथं फक्त बंडू अंदेकर आणि कृष्ण अंदेकर यांचंच चालणार आहे. असं खरंच हे म्हटले होते? हे ऐकलंय कोणी? मी तर नव्हते ताई, हाच होता तिकडं. मी नंतर गेले. म्हटले पण असेल, मग तो का खोटं बोलल ना? मला नाही माहिती ते. मी नंतर उशिरा गेले. पण ताई, या सगळ्यानंतर सुद्धा आपण जर बघितलं 2020 पर्यंत आयुषचे जे सोशल मीडियाचे अकाउंट आहेत त्याच्याबरोबर तिथपर्यंत सुद्धा आजोबांबरोबरचे जे मामा आता फरार आहेत त्या मामांबरोबरचे सगळे फोटो आहेत. म्हणजे या 2 कुटुंबांमध्ये किती छान नातं होतं. आणि त्याच्यानंतर हे एवढं बिनसायचं नेमकं कारण काय? हो, मी तेच म्हणते. फक्त हिस्सा मागितला माझ्या बहिणीने. त्यात माझा पण काहीच भाग नव्हता. ते घर आहे हडपसरचं बद्दूरकरांचं. ते घर तिच्या नावावर आई अण्णांनी केलं. त्यामुळे ती म्हटली माझ्या नावावरचं घर मला द्या. तर त्यांनी काही घर दिलं नाही. किंवा ते घरात राहणारी लोक ते पण असे म्हटले नाही की तुम्ही घ्या बाबा, तुमच्या घरात वाद होणार नाही, घ्या, या घरामुळं भांडताय. तर त्यांनी पण काही घर सोडलं नाही. मग ह्यांचे वाद वाढतच चालले माझ्या बहिणीचा आणि अण्णांचा. अण्णा म्हटले होते की तेव्हा कृष्णा मोक्यात होता आत, की कृष्णा आल्यावर आपण बघू सगळं. पण कृष्णा आल्यावर पण त्यांनी काही हिला बोलवलं नाही, ही पण गेली नाही मागायला परत. मग ते असंच वाढत राहिलं. मग मी तर कशातच नव्हते, मला तर काहीच माहिती नाही.
मग ह्यांचं काय वाढतच चाललं. मग त्यातनं आज इथपर्यंत आलं. याचा काहीच संबंध नाही. माझं तर कधीच घरातल्यांशी मी कधी वाईट बोलले नाही का काय नाही, किंवा माझा मुलगा पण कधीच कोणाशी, आता तुम्ही तो फोटो बघताय, तो किती जवळ होता सगळ्यांचा आणि सगळे पण तेवढाच लाड करायचे. मग एवढं असं करण्यासारखं केलं काय, म्हणजे ह्यांचं हृदय का काय तेच मला कळालं नाही. आणि ह्याच्या पप्पांनी काही केलं नसताना ह्यांना आत टाकलं. तेव्हा सगळे म्हणत होते की नाही, जावयानेच मारलं, जावयानेच मारलं. कोणी मारलं, कोणी पाहिलं? ते रुपाली ठोंबरे हे ते पण म्हणत होते की जावयानेच मारलं. व्हिडिओमध्ये काय त्यांना पाहिलं का काय, त्यांच्या माणसाला पाहिलं का कोणाला पाहिलं? आम्ही कोण नाहीच आहे. आम्ही कोण नसताना तुम्ही आमच्यावर एवढा दबाव टाकला, एवढं हे केलं. म्हणजे आम्ही निर्दोष असताना तुम्ही आम्हाला आत टाकलं, अजून सुटका होऊन देत नाही. मग ही लोक एवढं काही करून बाहेर कशी येऊ शकतात? हेच मला आता देवा भाऊंना आणि अजितदादांना विचारायचे. तुम्ही असं नका करूत, नाही का? गरिबावर एवढा अन्याय नका होऊन देऊ. आमच्याकडे लक्ष द्या. तर या सगळ्याच्या नंतर खरं तर आयुषचे जेव्हा अंत्यसंस्कार झाले, तुमचे मिस्टर त्या ठिकाणी आलेले होते. त्याचे पप्पा म्हणजे जे काही रडत होते, कुठल्याही बापासाठी प्रचंड दुःखाचा क्षण होता, तुमच्या सगळ्यांसाठी दुःखाचा क्षण होता. ते एक लेटर घेऊन आलेले होते. या लेटरमध्ये बऱ्याच आठवणी होत्या. आज आयुष आपल्यात नाही आहे. त्यांना सुद्धा तिथे तुमचं त्यांचं काही बोलणं झालं, इथून पुढे कसं जायचं या केसमध्ये, असं काही आयुष्य पप्पांशी झालं? नाही, ते तेव्हा केसचं वगैरे काहीच बोलणं नाही झालं. ते बिचारे इतके तुटून गेलेत, म्हणजे काही न करता आपण एवढी 1 वर्ष झालं शिक्षा भोगतोय. मग आपली मुलं बाळं तरी व्यवस्थित घरी राहत होती, पण ते पण नाही त्यांनी राहून दिलं. माझ्या मुलाला संपून टाकलं. त्यामुळे त्यांचं तर खूपच तुटून गेलेत ते. त्यांनी त्याच्या डेड बॉडीवर हात ठेवून सगळ्यांसमोर शपथ घेतली की मी काही न केलं तरी मी ही शिक्षा भोगतोय आणि माझ्या मुलाला पण हे सगळं, माझ्या मुलाचं तर आयुष्य संपवलं. त्यामुळे ते बोलण्याच्याच मनस्थितीत नव्हते. तर यामध्ये वृंदावनी वाडेकर यांचं सुद्धा नाव आहे, त्यांच्या मुलांची नाव आहेत. म्हणजे तुमची बहीण आहे ती. हो. बहीण असून हे इतक्या थराला जाऊ शकतात हे लोक? हो, कारण का तिला तुषार स्वराजला गँग वॉरमध्येच हे करायचं होतं, त्यांचं नाव करण्यासाठीच. आणि त्यांच्याकडे एवढी मुलं आहेत ना, की मला पण माहिती नाही एवढी मुलं आहेत त्यांच्याकडं. खूपच मुलं आहेत त्यांना, म्हणजे खूप सहकार्य पण केलं जातं. त्यामुळे ते लगेच सुटतात. किती क्राईम करतात आणि लगेच बाहेर येतात. ते कसे काय मला तेच कळत नाही. पण आमच्या केसमध्ये असं होता कामा नये. त्यांनी घरातल्यांना नाही सोडलं तर बाहेरच्यांना कधी सोडणार? आणि हे आयुष्यभर चालू राहील, कारण का ती पोरं पण लहान आहेत अजून. तुषार स्वराज हे आयुष्यभर चालू राहील. त्यांना बाहेरच येऊ नका देऊ नका. आता हे पुण्यातला दहशतवाद संपवायचा असेल तर हेच करा की त्यांना फाशी द्या, नाही तर जन्मठेप. आणि ती 2 मुले त्यांचा एन्काउंटर करा. ताई, तुम्ही स्वतः हे सगळं इतक्या वर्षांचं बंडू अण्णांचं दहशतीचं हे सगळे 2-3 दशकं तुम्ही स्वतः जवळून पाहिली मुलगी म्हणून. आज असं वाटतंय का की बंडू अण्णांनी जे काही केलं हे नव्हतं करायला पाहिजे आणि हे सगळं केल्यामुळेच आज दोन्ही कुटुंबांवरती ही वेळ येते? हो, मला हे पहिल्यापासूनच आवडत नव्हतं की हे लोकांचा जीव घेत आहेत, हे असं कसं करू शकतात, नाही का? तर त्याच्यामुळं मला तर असं वाटतं आणि मला तर आता पश्चाताप होतोय. मी आंदेकरांच्या घरात जन्माला आले. ही लोकं उलट्या काळजाची आहेत. उलट्या काळजाची म्हणणं पण चुकीचं आहे. यांना काळीजच नाही आहे. म्हणजे मुलाची दया नाही आली यांना, तर कोणाचं काय वाटणार आहे यांना? आज तुमची आई नाही आहे. आज तुमची आई असती तर कदाचित थोडी परिस्थिती चांगली असली असती असं वाटतं. आई असली असती तर असं कधी झालंच नसतं. माझी आई होती तेव्हा सगळ्यांना एक ठेवलं होतं आईनी, आणि आई होती तेव्हा घरात लक्ष्मी होती. हे अण्णांनी आमचं घर इतकं उद्ध्वस्त केलं आहे. ह्याचं त्याला सांग, त्याचं त्याला सांग, इतकं भरव. त्या अण्णांमुळं तर आज इथपर्यंत आलो आहे सगळे. तर एक शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. या सगळ्याच्या नंतर खरं तर मी स्वतः बंडू अण्णांची मुलाखत घेतली होती. जेव्हा वनराज यांचा खून झाला होता तेव्हा ते स्वतःहून असं म्हटले होते की मी कुणाचाही बदला घेणार नाही, माझ्या गँगपैकी कुणीही बदला घेणार नाही, मी वनराजला कायदेशीर प्रक्रियेतून न्याय मिळवून देईल, आम्ही कुठलंही गँग वॉर करणार नाही, असं सगळं म्हणताना आज त्यांनी हे सगळं केलंय, हा तुम्हाला विश्वास आहे की त्यांनीच केलंय? हो हो, हे त्यांनीच केलंय. त्यांना करायचं होतं म्हणूनच ते असे म्हटले होते की मी नाही काही करणार म्हणून. तेव्हा पण आम्ही घाबरलो होतो. पण एवढं माहिती नव्हतं आम्हाला की एवढं पार मुलापर्यंत येतील. ह्याचं कशात काही नसताना, माझं कशात काही नसताना ते एवढ्या खालच्या थराला जातील. त्याचे पप्पा नसताना, घरात कोणी मोठं नसताना ते असं कांड करतील. हे त्यांनीच केलंय. मी ठामपणे सांगते, हे त्यांनीच केलंय. त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे.
वनराज हे स्वतः अजित पवारांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. या सगळ्यामध्ये राजकीय कुठल्या पक्षाचा हात आहे कोणी दाबतंय? अजितदादांचं नाव घेऊनच सगळं ते आज इथपर्यंत आले. ते इथपर्यंत करतात आणि एवढ्या मोठ्या मोठ्या केसमधनं पण ते बाहेर येतात. ते सगळं अजितदादांचं नाव घेऊनच करतात. मग तुम्ही आता अजित पवारांना भेटून तुमची ही जी काय व्यथा आहे ती सांगणार? नाही भेटणं म्हणजे त्यांना असंच म्हणजे व्हिडिओतनं समजेल, माझ्या भावना समजतील. नाही दादा खरंच माझ्या मुलाला न्याय द्या, मी एवढंच म्हणणार आहे, बस दुसरं काहीच नाही. गणपतीसाठी हार आणायला बाहेर गेलेला आयुष, हार तसाच राहिला, गणपती बाप्पा तसाच राहिला. शेवटची आरती होती कारण दुसऱ्या दिवशी विसर्जन होतं. त्यानंतर मात्र जे काही घडलंय हे सगळं आपण बघतोय. माझ्याबरोबर आयुषचा लहान भाऊ आहे ज्याने हे सगळं पाहिलंय. बाळ, तू त्यावेळेस तिथे होतास, कसं हे सगळं? मला खरं तर तुला विचारावं असं पण नाही वाटत आहे, पण आता दादा तुझ्याबरोबर नाही आहे, काय? फक्त आम्हाला हे द्या, नाही द्या. आणि तो तो म्हणजे नव्हताच कशात त्याचा काय, तरी पण त्याला मारला. फक्त आम्हाला नाही पाहिलं. आणि ते जायच्या वेळेस पण बोलले की ते फक्त बंडू अंधेकर आणि कृष्ण अंधेकरच राहणार आणि कोण पण आमच्या वाटणीला येणार ना त्याचा असंच आम्ही गेम करणार असं म्हणून गेले हे दोघं. किती जण मुलं होती ही तिथे? म्हणजे ते आल्या खाली 2 जण, पण असं सांगतात की बाहेर पण 2 जण थांबलेले गाडीवरती. हे कोणी ओळखीचे होते का चेहरे? ह्याच्या आधी कधी पाहिलेले चेहरे होते? हां, म्हणजे त्यांच्यातला एक अमन भटन नावाचा पोरगा, तो आमच्या म्हणजे सारखा बिल्डिंगच्या इथूनच जायचा यायचा. ते इकडेच राहतात, ते ओळखीचेच चौकातच राहतात. ते कृष्णा, शिवम, शिवराज यांचेच मित्र आहेत. ते चौकातच राहतात, त्यामुळे आम्ही लगेच ओळखलं त्यांना CCTV मध्ये. ताई, मला आणखीन एक असा एक महत्त्वाचा प्रश्न वाटतो की या सगळ्या प्रकरणानंतर आता तुम्ही सख्या बहिणी असून इतकं तुमच्यामध्ये ताटातूट झाली, मात्र दुसरीकडे चुलत्यांची मुलं आहेत, हे शिवम, शिवराज वगैरे, त्यांच्याशी इतकं चांगलं नातं आणि सख्या बहिणींशी इतकं फाटलं कसं काय रिलेशन? तेच मला कळत नाही. ते प्रॉपर्टीच्या वादामुळेच झाले सगळं. यांनी म्हणजे एवढ्याचं एवढं वाढवलं, ह्यांच्याकडं पण होतं तर द्यायचं, ती मागतीये तर द्यायचं, विषय संपवायचा. एवढं झालंच नसतं ना. एवढीशा गोष्टीमुळं आज केवढं झालं आहे ना तुमच्याकडं, तर दिलं असतं तर काय झालं असतं? तुम्ही लोकांना असं देता का? ते तुमच्या मदतीला येतात म्हणून. मुलीला द्यायला काय झालं? द्यायचं ना. लक्ष्मी अंधेकरांचं या सगळ्यात नाव आहे. त्यांनी हे सगळं प्रकरण सूत्र काही हलवले असं वाटतं, कारण तुमची आई नव्हती. हो हो, त्यांनी म्हणजे तिला पण माहिती असणार. माझं हेच मत आहे की तिने का नाही सांगितलं, तिने का नाही वाचवलं? माझा मुलगा वाचला असता, आज तिचा पण नातू येतो, तिला पण कळकळ कशी नाही आली, मला हे म्हणायचंय. आणि ती पण नको बाहेर. ती जरी बाहेर राहिली की सगळ्यांना सोडवणार, परत हेच चालू राहणार, म्हणून मी सगळ्यांचीच नावं दिली. कोणी नको म्हणजे हा सगळ्यांना माहिती होतं. घरात एकाला माहिती असलं, सगळ्यांना माहिती असल्यावरच काहीतरी कांड होतं. तर एक शेवटचा प्रश्न आहे, अर्थात मकोका लागलेला आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, या सगळ्या अंधेकर कुटुंबावरती मकोका लागलाय. आता तुम्हाला असं वाटतं की न्याय मिळेल, मकोका लागलाय, पटपट केस पुढे जाईल आणि न्याय मिळेल असं वाटतं? मला तर अजून असं वाटत नाही, कारण का त्यांच्याकडं राजकीय पॉवर एवढी आहे की ते आत बसल्या बसल्या सूत्र हलवतात. त्यामुळे माझी अजितदादांना आणि देवेंद्र भाऊंना हीच विनंती आहे की त्यांना कधीच बाहेर येऊन देऊ नका, नाहीतर हे असंच चालू राहील. जे मी भोगलंय ते दुसऱ्या कुठल्याच बाईंनी भोगू नये असं मला वाटतं. खरं तर खूप दुःखाचा हा सगळा प्रसंग आहे. या प्रसंगाची पार्श्वभूमी काय आहे यापेक्षा पण महत्त्वाचं हे की आज जे काही वेळ या कुटुंबावरती, या आईवरती, भावावरती आहे, या सगळ्यामधून लवकरात लवकर या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आता पुणे पोलिसांनी सुद्धा काम करणं तितकंच गरजेचं आहे. या प्रकरणातले जे जे दोषी असतील त्यांना तातडीने शिक्षा करणं ते सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर जसं ताईंचं म्हणणं आहे की अजूनही जीवाला धोका आहे, जी लोक पार्किंगपर्यंत येऊ शकतात ती घरापर्यंत सुद्धा येऊ शकतात. त्यामुळे या सगळ्याच प्रकरणावरती पुणे पोलीस कशा पद्धतीने लक्ष देतात आणि या कुटुंबाला न्याय मिळणार का हे पाहणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.